ईशान्य भारतातील आसाम, अरुणाचल प्रदेश आणि मेघालय या तीन सुंदर राज्यांचा प्रवास म्हणजे निसर्ग, संस्कृती आणि साहस यांचा अविस्मरणीय संगम आहे. नुकताच तथागत ट्रॅव्हल्स नागपूर यांच्या माध्यमातून या तीन राज्यांचा टूर करण्याची संधी सर्वांना मिळाली. हा संपूर्ण प्रवास अत्यंत आनंददायी, सुरक्षित आणि संस्मरणीय ठरला. या टूरमुळे ईशान्य भारतातील अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळे जवळून पाहण्याची संधी मिळाली. तसेच स्थानिक संस्कृती आणि जीवनशैली अनुभवता आली. या टूरचा समारोप SJ इंटरनॅशनल हॉटेल गुवाहाटी येथे पार पडला. यावेळी तथागत ट्रॅव्हलचे संचालक राजाभाऊ मेश्राम आणि मॅनेजर शैलेंद्र मेश्राम यांनी सर्व प्रवाशांना शाल देऊन स्वागत आणि सत्कार केला. त्यानंतर एका चांगल्या ऑर्केस्ट्राचेही आयोजन करण्यात आले होते. यात गायकासोबत आपल्या पर्यटन गायकांनीही आपली कला पेश केली. सर्वांनी नृत्यांचा आनंद घेतला आणि चांगलं जेवण करून या कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी सर्वांनी च्या वतीने आपापले मनोगत व्यक्त केले. पहा या समारोपची ही एक वेगळी बातमी. व्हिडिओ सुरू आहे, फोटो नाही निघला. व्हिडिओ सुरू आहे. फटाफट खोल के रखना रे. दोस्तों और रिक्वेस्ट करता हूँ खुश होकर खोल के ला बेटा जल्दी.
की भारतात जेवढे का 28 राज्य आहे तेवढे 28 राज्य पाहायचे. त्यापैकी माझे 15 राज्य पूर्ण झाले. आणि यांच्याशी मी फिरताना तुमच्या लक्षात असू द्या, जास्तीत जास्त मी विचारपूस करूनच मी ट्रिप म्हणजे जॉईन करत असतो. मग ते परदेशातल्या असो, नाश्ता कसा देतात, किती वाजता देतात, संध्याकाळचा देतात. मी भाऊशी 4 वर्ष बोललो. आज मी त्यांच्या ट्रिपमध्ये आलो. मी बऱ्याचशा ट्रिप जॉईन केल्या आहेत. तुम्हाला या ठिकाणी आनंद वाटतो की त्या दिवशी भाऊनं म्हटलं की भाऊ, तुम्ही जे लोक जे उभे राहतात त्यांना ते वाढताना त्यांना द्यायला हवा. असं बाकीच्या त्यांनी सांगितलं की नाही, तशी भिकाऱ्यासारखी आपल्याला सवय लावायची नाही. कारण मागच्या वर्षी मी काश्मीरला गेलो, 26 लोक मारले गेले. त्याच्या अगोदर मी 5-6 दिवस घरी आलो. त्यात आमचा नंबर त्याच्यातच होता. तर त्या काश्मीरच्या टूरमध्ये आता इथं मला इतका आनंद वाटतो. मी खूप टूर जॉईन केल्या. जेवणाचा तर इतका म्हणजे आनंद सर्व व्यक्त केलाच. जेवणाबद्दल म्हणजे 100% मी त्यांना मार्क देतो. काश्मीरला गेलो आणि आम्हाला 2 पीस द्यायचे आणि बाजूला निघून जायचे. आम्ही म्हणजे विचारायचं कुठे गेला, नाही ते 2च पीस. पण इथं आम्हाला 10-12 पीस जेवढे घेतात तेवढे सर्वांसमोर सांगतो की मला खरोखर हे अन्नपूर्ण आहे. जेवणाच्या बाबतीत मी एवढ्या ट्रीट केल्या, पण अशा प्रकारचं जेवण आणि उत्कृष्ट. आता आपण असं ठरवलं की सर्वांनी त्या आचार्याला पैसे द्यायचे. मला इतका आनंद वाटतो की त्यामध्ये आम्ही कधी मीठ घेतलं नाही. परफेक्ट जेवण. सकाळ झाली, सर्वांनी नाश्ता केला की सर्वांच्या तोंडून शब्द निघायचा, खूप मस्त नाश्ता झाला, खूप मस्त जेवण आहे बी. आताच माझ्या गावाहून फोन आला, रमाबाईची स्मृती दिन आहे. ते बाया विचारत होत्या. मी म्हटलं आमची ट्रिप इतकी चांगली आहे, फिश रोज, मटन, चिकन, बापा बाबा बाबा कमाल आहे. आणि खरोखर मला एक आनंद वाटतो की भाऊंशी मी त्यांनी सांगितलं तुम्ही 4 वर्ष चौकशी केली म्हणे माझ्या. बरोबर आहे. मी थायलंडला गेलो. आता त्यांना सांगितलं की माझा युरोपचा दौरा होता. पण मी अगोदर त्यांना सांगितलं की आमच्या प्रत्येक ड्रायव्हरला 300 रुपये रोज द्यावं लागते, 10 दिवसाची ट्रिप आहे. असं बरंच विचारपूस केली. असो, मला या ट्रिपमध्ये खूप आनंद. आम्ही वाशिमवरून अशोक उगले, माझी पत्नी गीता उगले, मोहन सिंग सर आणि त्यांच्या पत्नी. ऍक्च्युली आमचा हा कंबाईन टूर पहिलाच आहे. आम्ही असं वैयक्तिक गेलेलो आहे आणि त्याच्यातनी आम्ही फक्त 5-6 जण, 10 जण, मॅक्झिमम 10 जण गेलेलो. पण यावेळेस 70 जणांचा वेगवेगळ्या भागातली जी लोक होती, ज्येष्ठ माणसं. आजीचं वय 75 वर्ष आम्हाला सांगितलं की जास्त आहे काहीतरी सांगितलं. आम्हाला इतक्या वयाचे लोक आपल्यासोबत येतात, त्याच्यामुळे आम्हाला भरपूर आनंद झाला. एक वेळ मला अडचण अशी होती, मी राजाभाऊला प्रथम मेसेज पाठवला, एक साधा मेसेज. तर त्यांनी रिप्लाय मला कमीत कमी 12 मिनिटाचा दिला. त्याच्यामुळे एवढा मोठा माणूस आपल्याला 12 मिनिटं आपल्याला बोलू शकतो, त्याच्यामुळे मला खूप आनंद झाला. एक आणि दुसरी गोष्ट अशी, त्यांची 3री पिढी याच्यामध्ये आहे. आम्हाला कळलं की त्यांच्या वडिलांनी हा व्यवसाय, त्यांची बहीण, ते स्वतः आणि त्यांचा मुलगा पण यामध्ये आहे. यांनी या कार्याला खूप मोठं वाहून घेतलेलं आहे आणि समाजाप्रती एक चांगली भावना समजून ही समाजाची सेवाच म्हणावं लागेल असं मला वाटते. आणि पुढील कार्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि पुढचे जे कार्यक्रम आणि टूर होतील आम्ही आवर्जून येऊ. आणि वाशिम भागातील आणखी काही आमचे जे मित्रमंडळी आहे त्यांना पण आपल्यासोबत घेऊन येऊ आणि आपल्या नेहमी संपर्कात राहू. आम्हाला तुम्ही रिस्पॉन्स द्यावा अशी आपणास विनंती करतो आणि थांबतो. डॉक्टर सुभाष डोंगरे यवतमाळहून आलो आहे. तथागत टूर आपला 3 सिस्टर्स टूर या ठिकाणी 15 मे पासून स्टार्ट झालाय. उद्याचा आपला शेवटचा दिवस आहे. एकंदरीत ह्या टूरचा अनुभव या ठिकाणी कथन करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. या आपल्या टूर मध्ये जवळपास 72 यात्री आहेत, प्रवासी आहेत आणि याच्यामध्ये 3 जनरेशनचे आपल्याला दिसत आहेत. छोटे मुलं आहेत, मीडियम वयाचे आहेत आणि सिनियर सिटीजन आहेत. ह्या सर्वांचा जर विचार आपण जर केला तर टूर ऑर्गनायझर आणि टूर ओनर ह्या दोघांनी आपली अशी काळजी घेतली आहे की या टूर मध्ये आपल्याला प्रवास कमी करून
जास्तीत जास्त साईट सीन दाखवण्याचा प्रयत्न केला आणि या सर्व टूर मध्ये कोणाला पण असे मेजर हेल्थ इश्यूज निर्माण झालेले नाहीये. ते का नाही झाले तर हे टाइम मॅनेजमेंट आणि दुसरं आपलं फूड, ह्या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. कारण की आपण महाराष्ट्रातून आलेलो आहे आणि इथल्या एकंदरीत कल्चरचा जर आपण विचार केला तर वातावरण आणि फूड ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला फार वेगळ्या दिसतील. परंतु त्यांनी स्वतः सोबत कुक आणून आपल्याला महाराष्ट्रीयन जेवण उपलब्ध करून दिलं, ज्याच्यामुळे आपल्याला हेल्थ इश्यूज तयार झालेले नाहीये. दुसरी गोष्ट की थकवा पण आलेला नाहीये. मला वाटतं की असे फार थकलेले चेहरे दिसत नाही. रोज सकाळी मी जर माझं जे ऑब्झर्वेशन होतं, मी माझं व्यवस्था वेगळी असल्यामुळे जरी बाहेरून जर बघितलं तर सगळेजण असे फ्रेश दिसायचे. हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. आणि गेल्या 14 दिवसामध्ये, आता मी माझ्याबद्दल बोलतोय, प्रत्येकाचा भाग वेगळा असेल, या 14 दिवसामध्ये कुटुंबाच्या सोबत आपण राहिलं पाहिजे किंवा त्यांची फार आठवण येत आहे असा प्रसंग मला तरी वाटत नाही की माझ्या बाबतीत किंवा तुम्हाला पण तो अनुभव आला असेल की घरच्यांची फार आठवण आलेली आहे आणि थोडं पॅनिक झालो आहे किंवा आपल्याला परत यार मी बोललं पाहिजे, आई वडिलांशी बोललं पाहिजे, मुलांशी बोललं पाहिजे, असं फार क्वचित झालेलं असेल. आणि ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला घरापासून दूर असताना आपल्या घरासारखं ह्या दोघांनी सांभाळलं. याच्याकरता मी राजाभाऊ मेश्राम आणि शैलेंद्र मेश्राम यांचे विशेष आभार मानतो आणि आपण सर्वांनी एकदा टाळ्या वाजून त्यांचा परत एक धन्यवाद आपण त्यांनी मानावे. धन्यवाद. आणि त्यानंतर आम्ही लास्ट दिवाळीमध्ये बुद्धपथ ह्या टूरला गेलं आणि ह्या टूर मध्ये मी माझ्या बहिणीला तयार केलं, दुसरी लहान बहीण आहे तिलाही तयार केलं, आमच्या दोन्ही जावयांना तयार केलं, माझ्या मिस्टरांना सुद्धा तयार केले आणि आम्ही 206 जण मागच्या टूर मध्ये ऍडिशन झालं. मी गमतीनं राजभाऊला म्हटलं की मी तुमचे टुरिस्ट जोडत आहे, पुन्हा मी माझे फ्रेंड सर्कल मध्ये करेल तर मला काही फ्री वगैरे मिळेल का. त्यांनी मजा घेतली. मॅडम बघू नंतर जस्ट एक जोक होतो तो, पण होऊ शकते म्हणजे इट्स बेबी पॉसिबल. ओके. तर मला म्हणजे आपण एकदा नंतर प्लस म्हणजे 2 करतो, म्हणजे हा 3rd माझा टूर होता आणि मला ह्या टूर मध्ये सुद्धा एक चांगला एक्सपिरियन्स मिळाला. जेवणाची तर मजा असते. मला असं वाटतं इकडे आल्यानंतर वजन थोडस कमी होईल, पण ते काय पॉसिबल होत नाही. घरचे लोक विचारतात काय जेवण केलं, मी नॉनव्हेज सांगते. मी तू घरच्यापेक्षा तिथं जास्त नॉनव्हेज खाताय असंही म्हणजे कॉम्प्लिमेंट्स मिळतात. असं होतं, खाण्यापिण्याचा प्रश्न तो होता. पण एकंदरीत सगळ्या जो हा आपला डोंगराळ भाग आहे आणि हा 3 सिस्टरचा जो टूर आहे, आसाम मेघालय, खरंच एक सौंदर्यपूर्ण निसर्गरम्य हे मला बघायचं होतं आणि ते मला या टूर मधून बघायची संधी मिळाली. याबद्दल मी टूरचे सगळे संस्थापक शैलेंद्र सर यांचे आभार मानते. गाडी पण छान होती आणि एकंदरीत प्रवास हा त्यांनी सेफ्टी म्हणूनच लोकांची ठेवतात. त्यांनी स्वतःसाठी एक पायलट गाडी पण ठेवतात, म्हणजे इन केस इमर्जन्सी काही आपल्याला आली कोणाला तरी आपल्याला तत्काळ म्हणजे सेवा मिळाली पाहिजे. तर हा फार त्यांचा उपक्रम चांगला आहे आणि मला फार चांगलं वाटलं. एकंदरीत एव्हरीथिंग इज वेल. मी मनापासून सरांचे आभार मानते आणि त्यांच्या तथागत ट्रॅव्हल्सचे पुन्हा भविष्यामध्ये चांगली उन्नती हो ही शुभेच्छा देते. अँड गुड नाईट टू ऑल. माझं असं लक्ष आहे की ते ज्या वेळेला ज्या पर्यटकांनी काही प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तर ते त्यांच्याकडे तयार होतं. कारण जे प्रश्न असेल त्याचं उत्तर तयार होतं ते समर्पक उत्तर होतं. मला खूप आनंद वाटला. आणि एकदा आम्ही कुठेतरी मार्केटमध्ये जायचं होतं, तिथे कांजी रंगाला, तर आम्ही ऑटो केला. हे पण कशाने ऑटो केला, आपली गाडी होती ना, गाडी तिकडे चालली, त्या गाडीतच बसा म्हणे. म्हणजे इतकी काळजी त्यांनी घेतली असं आमच्या लक्षात आलं. आणि प्रत्येक वेळेला ते त्यांच्याकडे सोल्युशन होतं. हे सोल्युशन असण्याचं कारण म्हणजे त्यांच्याकडे असलेला अनुभव आणि सगळ्या आघाड्यांवर त्यांनी लक्ष दिलंय. मी आता जास्त बोलत नाही. माझी अशा प्रकारे ट्रॅव्हल्स कंपनी तर्फे येण्याचा पहिलाच आमचा योग आहे. माझ्यासोबत वाशिमवरून आमचे अशोक उगले साहेब, त्यांच्यामुळे माझी ट्रिप झालेली आहे. त्यांनी आग्रह केला आणि त्यांची ट्रिप सन्माननीय बोरकर साहेब नागपूरचे, त्यांच्यामुळे झालेली. आम्ही 3 फॅमिली बोरकर साहेबांमुळे आलो आणि तुमचा परिचय झाला. खूप आनंद वाटला. मी माझ्या परिसरात तुमचे कौतुक केलंय. खूप आनंद वाटला. आणि फक्त तुमच्यासाठी 2 ओळी माझ्याकडे कवितेच्या आहेत. स्वतः कवी असल्यामुळे त्या कवितेच्या ओळी
ऐकवतो. सगळ्यांनी माझ्या मागे म्हणा आणि त्यांना आपण सदिच्छा देऊया. पहाड़ी पे पेड़ था, पेड़ पर पत्ते थे, पत्ते में घोंसला था, घोंसले में पंछी था, पंछी के चोंच में चिट्ठी थी, चिट्ठी पे लिखा था तथागत ट्रॅव्हल्स, तथागत ट्रॅव्हल्स. धन्यवाद. दादाच्या तिन्ही पिढ्या, एक काका बोलले, तिन्ही पिढ्या बघितल्यात. दादाचे वडील असताना 97चा आमचा पहिला टूर होता, नेपाळ आणि बुद्ध दर्शन. तेव्हापासून आम्ही दादाचे टूर करतोय. आणि ताई आपली दादाची ताई जी होती विशाखा ताई, त्यांच्या बरोबर टूर केली आहे. दादाचे जे भाऊ आहेत भैया, त्यांच्या बरोबर टूर केलाय. शैलेंद्र दादा आणि राजा दादा, त्यांच्यासोबत बऱ्याच टूर केल्या आहेत. मला आठवत पण नाही, काउंटिंग पण नाही केली आहे. आणि आधी ह्याच्यापेक्षा चांगला आणखी टूर करेल ही गॅरंटी आहे. जेवण उत्कृष्ट, काही पण सेफ्टी बेस्ट आहे. कारण मी आई वडील सोडून एकटी आली आहे मुलीला घेऊन, तर मला विश्वास होता की मोस्ट सेफ्टी या टूर मध्ये आहे. मी बाकी कुठल्या टूर मध्ये एवढं बिंदास जाऊ शकली नसती. तो त्या सेफ्टीसाठी माझ्या आई वडिलांनी फक्त दादाची टूर होती म्हणून पाठवलं. तर त्यासाठी, आणि काही पण प्रॉब्लेम आला तर कधीही अर्ध्या रात्री आपण उठवू शकतो त्याला आणि हक्कानी सांगू शकतो. ते याच टूर मध्ये. किचन 3 वाजता उठतात आणि कामाला लागतात. झोपतात 11-12 वाजता. त्यांच्यासाठी हॅट्स ऑफ. रस्ते खूप जास्त डिफिकल्ट होते. बसवाले ड्रायव्हर्स हॅट्स ऑफ. खूपच अति डिफिकल्ट रस्ते होते आणि आमचा ड्रायव्हर बेस्ट होता विकी दादा. खूप छान ड्रायव्हिंग आणि इन्फॉर्मेशन पण बेस्ट दिली त्यांनी. दादा इन्फॉर्मेशन ग्रुपवर टाकत राहायचं, ग्रुप वाचत जा, तर सगळी इन्फॉर्मेशन मिळेल. असंच त्याला सहकार्य करा. थँक्यू. जय भीम. राजा भाऊंबद्दल काय बोलायचं, त्यांची सिम्प्लिसिटी हे दाखवते की एवढं मोठं ते ट्रॅव्हल एजन्सी चालवतात, पण त्यांच्यात अजिबात मोठेपणा दाखवण्याचा गर्व कधी वाटत नाही. आणि त्याचमुळे त्यांना जे पुरस्कार मिळतात तर हेच कारण आहे त्याचं की तितक्या चांगल्या रीतीने सगळं पार पाडत आहे. आणि पहिला प्रश्न असतो खाण्याचा. खाण्याबद्दल तर काय बोलायचं, आपले जे आचारी लोक होते ते सगळे सुंदर स्वयंपाक करत होते आणि टेस्टी जेवण आपल्याला देत होते, नाश्ता आहे ते. त्याच्यामुळे खूप सुंदर वाटलं. आणि माझं नाव करुणा सिद्धार्थ पाटील. मी त्यांच्यासोबत बरेचसे टूर केले आहेत, माझे साहेब होते तेव्हा. आणि त्यांच्या ताई ज्या होत्या त्या पण खूप सुंदर रीतीने सगळं हे करायच्या. मला इथे एक सांगावंसं वाटते की ज्या काही बसेस आहेत छोट्या छोट्या, त्याच्यामध्ये त्यांनी आपले एक स्वयंसेवक ठेवावेत की जेणेकरून जी जागा, जो पॉइंट आपण बघतो त्याच्याबद्दल माहिती देणे. तर तशी जर व्यवस्था केली तर लोकांना जास्तीत जास्त त्याचा फायदा होईल आणि चांगली एक माहिती मिळेल त्या पॉइंट बद्दल, असं मला वाटते. बस, बाकी एवढं बोलून मी माझे 2 शब्द समाप्त. मी काठोल रहिवासी आहे आणि राजाभाऊ बरोबर ती माझी टूर हे 3री आहे. पहिल्यांदा जेव्हा मी इथं माझी मिसेस आधी मी आपला राजस्थानला गेलो होतो, तेव्हा मी राजाभाऊला ओळखत पण नव्हतो. फक्त त्यांना एक फोन केला, कॉल केला आणि त्यांनी तिकीट वगैरे बुक करून टाकलं एकदम. त्यांनी मला काहीच माहित नव्हतं, पैसे पण मागितले नाही त्यांनी. नंतर टूर वगैरे झाल्यानंतर बीच मध्ये येता येता त्यांनी, जेव्हा आपण वापस येत होतो तेव्हा त्यांनी पैसे मागितलं. म्हणजे एवढं बघा किती विश्वास आहे त्या माणसाचा. आणि त्या विश्वासामुळे आपण सगळे लोक एक येत आहोत आणि जुळत आहोत. आणि म्हणायचं म्हणजे ही टूर राजस्थान टूर आणि आताच बौद्धगया टूर आम्ही माझी मिस्टरांनी मी गेलेलो होतो तिथे, आणि माझ्या साडीला पण तिथे गेलेलो होतो. खूप बढिया टूर झालेली म्हणाले ते. आणि असं टूर कोणत्याच ट्रॅव्हल मध्ये आहे नाही असं म्हणाले ते. आणि बढिया जेवण वगैरे व्यवस्थित राहतो, व्यवस्थित त्यांची देखरेख वगैरे व्यवस्थित राहतो. राजाभाऊची एवढे मोठे 70 लोक असूनही ते या ठिकाणी प्रत्येकाकडे त्यांचं लक्ष असतं, हे महत्वाचं आहे. बाकी काही नाही आहे. रूम कशी भेटली काय भेटली तो महत्वाचं, पण जेवण खावण काय, तब्येत वगैरे कशी काय आहे सगळं ते विचारपूस करतात, हे एक महत्वाचं आहे. आणि म्हणून म्हणायचं आहे मला की आकाशरूपी कुंपण
केली पर्णाची शाही, आकाश रूपी कुंपण केली पर्णाची शाही, आणि तथागत वाला टूर सारखं कधीच मिळणार नाही. समुद्र में पानी है लेकिन मैं पी नहीं सकता, समुद्र में पानी है लेकिन मैं पी नहीं सकता, और तथागत ट्रैवल जैसे टूर कभी हो नहीं सकता. प्रॉपर माझं गाव नेर आहे, जिल्हा यवतमाळ. तसे राजाभाऊ सोबत नाही केले मी टूर, पण त्यांच्या टूर मध्ये मी होतो. त्यांनी अरेंज करून दिले, ते अतिशय सुंदर होते. फक्त मला याच्यात एवढंच सांगायचं आहे की यावेळेचा यांचा जो ड्रायव्हर होता तो ड्रायव्हर बरोबर नव्हता, त्याच्यामुळे आमचा टूर थोडासा खराब झाला. तसं त्यांना मी दोघांना कल्पना दिली होती, पण असू द्या, बाकी टूर व्यवस्थित झाला. धन्यवाद. उपस्थित सर्वांना सप्रेम जय भीम. माझं नाव सौलता नरेंद्र खरकडे, पेशाने मी सहाय्यक शिक्षिका आहे, यवतमाळ जिल्हा. हा जो टूर आहे हा केवळ टूर नाही, किंवा आपण जिथे जातो तिथे डोळ्याने पाहणं नाही. त्या टूर मध्ये गेल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी आपण जातो त्या त्या ठिकाणी तिथली संस्कृती, तिथली भाषा, तिथल्या खानपानाच्या पद्धती, तिथलं संघटन, आणि सोबतच जे काही आपल्या प्रदेशाला लाभलेले जे काही ऐतिहासिक वारसे असतात ते सगळ्यांचं अवलोकन करून आपण जे जे काही ऐतिहासिक पाहिलेलं असेल, वैज्ञानिक पाहिलेलं असेल, किंवा निसर्ग सौंदर्य जे काही पाहिलेलं असेल, जे महत्वाचं असेल ते आपण आपल्या डोळ्याने टिपून हा संदेश आपण दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या टूरच्या माध्यमातून होत असतं. याआधी मी यांच्यासोबत नव्हते दादा तुम्ही, पण तुम्ही टूर अरेंज करून दिला मला काश्मीरचा आणि दार्जिलिंगचा. तो टूर खूप छान होता. याही टूर मधला मला जो अनुभव आहे तो खूप छान आहे. तुमच्या या तथागत ट्रॅव्हल्सची उत्तरोत्तर अशीच प्रगती हो, आणि तुमच्या हातून अशी सर्वांची सेवा घडो हीच इथे इच्छा व्यक्त करते. तो दोस्तों एक परमेश्वर का गीत प्रस्तुत करता हूँ. राजस्थान का सॉन्ग परमेश्वर पेश करता हूँ. प्यार मेरा दीवाना, रूप तेरा मस्ताना, प्यार मेरा दीवाना, भूल कोई कैसे ना हो जाए. तेरा मस्ताना, प्यार मेरा दीवाना, भूल कोई कैसे ना हो जाए. मी कौरव पडवेकर, राहणार बल्लारपूर. आम्ही ह्या दुसऱ्या नंबरचा आमचा हा टूर आहे, आणि अतिशय चांगल्या प्रकारे झालेला आहे. यापूर्वी केरला टूरला आम्ही गेलेलो होतो. पहिला आमचा टूर होता, त्यांनी व्हॉट्सअप वरती आम्ही बघितलं होतं, आणि त्या व्हॉट्सअप वरती बघितल्यानंतर राजाभाऊला आम्ही फोन केला. त्यांनी एक पैसा सुद्धा मागितला नाही, आणि त्या पैशामुळे आम्ही पहिले टूर केल्यानंतर त्यांना आम्ही पैसे परत केले, आणि ते एकदम सुंदर असा केरळाचा टूर झाला. त्यामुळे आम्ही हा 15 ते 28 पर्यंत हा जो थ्री सिस्टरचा जो टूर झालेला आहे ते अतिशय चांगला झालेला आहे. तरी माननीय राजाभाऊ मेश्राम तसे शैलेंद्र साहेब मेश्राम यांना मनापासून आभार व्यक्त करतो. जय भीम. माझा हा तिसरा टूर आहे तथागत ट्रॅव्हल्स सोबत. 2 तर खूप सुंदर गेली, हा तिसरा माझा टूर आहे. प्रवासामध्ये थोडं कमी जास्त चालतो, हे ऍडजस्ट करणं आपलं धर्म आहे. कारण की अशा भागामध्ये काय मिळेल काय नाही, काय सोय होईल काय नाही हे सांगता येत नाही. या लोकांनी जी अरेंजमेंट केली खूप सुंदर केली, आणि अतिशय सुंदर केली. थोडं फार कमी जास्त चालते, ते ऍडजस्ट करणं आपला धर्म आहे. मी तथागत ट्रॅव्हल्सला धन्यवाद, खूप खूप धन्यवाद मानून
राजा भाऊ आणि शैलेश भाऊचा मी खूप खूप धन्यवाद मानतो आणि आमचा टूर सक्सेसफुल केला त्याबद्दल आदर मनापासून त्यांचा धन्यवाद मानतो. थँक्यू राजा भाऊ, थँक्यू शैलेंद्र भाऊ. जय भीम. गुड इव्हनिंग सर्वांना. तुम्हाला तर सर्वांना माझं नाव माहितच आहे, संध्या रेड्डी. आणि राहिला राजाबाईचा टूरचा प्रॉब्लेम, तर माझ्या मते तरी हा सर्वात सुंदर झालेला आहे आणि त्याने अतूट प्रयत्न केलेले आहेत की आपल्या सर्वांना खुश ठेवावं म्हणून. आणि त्याचे आणि माझे संबंध कमीत कमी 32 वर्ष अगोदरचे आहे आणि मी त्याला चांगल्या रीतीने ओळखते आणि त्यांनी खूप छान केलेला आहे टूर माझ्या मते तरी. ठीक आहे, थँक्यू. नमस्कार. या सदागत ट्रॅव्हल सोबत मी डावा टूर आहे माझा, डावा टूर आहे. त्यांच्या टूरशिवाय मी कुठे जात नाही. हा, पहिले त्यांना फोन करतो आणि मग पैसे त्यांनी म्हटलं त्यात भरतो. आणि मला तर कोणा टूर मध्ये शेवट पैसे मागितले नाही त्यांनी. हो हो, म्हणून मी तथागत ट्रॅव्हलचे अभिनंदन करतो. माझ्या फॅमिलीतर्फे त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय भीम. नमस्कार. त्याबद्दल मी राजाभाऊंचे आणि शैलेंद्रजीचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि पुढील टूर मध्ये हे असं रिपिटेशन होणार नाही याची त्यांनी काळजी घ्यावी असं मी सजेशन देतो. धन्यवाद. गुड इव्हनिंग. आवाज एकदम कमी येत आहे. गुड इव्हनिंग. I am Dr. Virendra. This is my second time to come here for this trip. First of all, I go to the trip at Leh Ladakh by Dream Travelers. और ये मेरा जो है ये सेकेंड टाइम है, जो सेकेंड ट्रिप है जो तथागत ट्रैवल्स के साथ में मैं आया हूँ. यहाँ पर उपस्थित सभी मान्यवर, सीनियर सिटीजन्स, मेरे फ्रेंड्स और यहाँ जो तथागत ट्रैवल्स की ओर से जो हम सबको हेल्प करने वाले हैं वो सब लोग. यहाँ पर सबसे पहले जाने के पहले जो डिफिकल्टीज गई कि यहाँ कैसे होगा, खाना बराबर होगा कि नहीं, रहने की अरेंजमेंट कैसे होगी, रहने के लिए अच्छा कमरा मिलेगा कि नहीं, ये सब चीजें यहाँ अच्छी तरह से सॉल्व हुई. यहाँ अरुणाचल, आसाम और मेघालय, यहाँ सभी जगह पे अच्छी अरेंजमेंट हुई. पर्टिकुलर जो लोग दर्दी है, दर्दी 2 चीजों के होते हैं, एक मटन के होते हैं और दूसरे जो है आपको जो कुछ भी मिलता है यहाँ पीने के लिए उसके भी दर्दी होते हैं. तो ये सब चीजें मुझे लगता है कि ये तथागत ट्रैवल्स ने बहुत अच्छी तरह से अरेंज किया. अभी इसके बाद में जो आप लोग जो 70 लोग जो है 70 to 75 जो लोग हैं जो यहाँ अलग अलग रीजन से आके यहाँ मिले हुए हैं, तो ये जो लोग हैं यहाँ से जाने के बाद में भी आप लोग आपके कलीग से कांटेक्ट में रहिए. जो हो सकता है हर किसी का 70 लोगों से इंट्रोडक्शन नहीं हो पाया है तो वो करिए. अगर उतना भी नहीं हो पाया तो यहाँ पर जो ग्रुप बने हैं, कुछ पास के जो ग्रुप बने हैं उन लोगों के कांटेक्ट में रहिए, एक दूसरे के टच में रहिए, एक दूसरे के अगर समझ लीजिए अगर नागपुर वाले हैं तो नागपुर में कहीं मिलते हैं तो हाय हेलो कीजिए. और ये जो तथागत ट्रैवल्स ने जो खान पान की जो अरेंजमेंट है वो एकदम बहुत अच्छी तरह से किया हुआ है. तो इसके अलावा अगर पॉसिबल है तो आप लोगों के जो दोस्तों को अच्छी अरेंजमेंट अगर मिलना चाहिए ऐसे अगर आपको लगता है तो फिर वो तथागत ट्रैवल्स को आप सजेस्ट कीजिए. थैंक यू. माझा राजाभाऊ सोबत हा
सेकंड ट्रिप आहे आणि माझ्या दोन्ही सोबत राजा भाऊ दोन्ही ट्रिपला माझ्यासोबत होते. मी स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये मॅनेजर आहे. मी ह्याच्या आधी दरवर्षी भरपूर ट्रिप केलेली आहे. भरपूर म्हणजे मला आता आठवत पण नाहीये. मी युरोप म्हणजे आउट ऑफ इंडिया पण ट्रिप केलेली आहे. पण राजा भाऊ सारखी जे मला सर्व्हिस मिळाली ती खरोखरच म्हणजे हा प्रॉपर शब्द राजा भाऊन सांगितला, वाखाणण्याजोगी आहे. मी माझ्या मिसेस कधी कधी मुलं येतात कधी कधी नाही येत, तरी पण आम्ही दोघं जण ट्रिप नेहमी अरेंज करतो. पण मी तर तुम्हाला सांगतो मित्रांनो, ही सर्व्हिस जी आहे तुम्ही बघा, मी बरेचसे ओरा ट्रॅव्हल्स, चिंतामणी ट्रॅव्हल्स, बरेचसे ट्रॅव्हल्सनं हे केलेलं आहे. पण नाश्ता, लंच आणि डिनर हे फक्त राजाभाऊच्या ह्याच्यात मिळते. आणि तुम्हाला सांगतो दुसऱ्या ट्रॅव्हल्स मध्ये तिन्ही पण मिळत पण असतील, तरी सुद्धा जी क्वालिटी आहे आणि जी क्वांटिटी आहे, क्वांटिटी सुद्धा तुम्ही सर्वांनी एक वेळ मला टाळी मारायला काही हरकत नाही. आता माझ्या मित्रांनी सांगितलं की 10 पीसेस, मी 10 पीसेस नव्हते प्लेटमध्ये. ती मच्छी जिवंत आहे की नाही आहे मी मग जोक पण मारला त्यावेळेस. एवढ्या वेळेस करून बघितले ते पीसेस, म्हणजे खरोखरच म्हणजे त्याला काय हेच नाही आहे, क्वांटिटीच नाही आहे, म्हणजे काय कायचं काय नाहीचं. तर असं खरं राजाभाऊचं, आणि त्यात पण कधी शॉर्ट गेलेलं नाही आहे. मी मागच्या वेळेस मला वाटते राजस्थानचा टूर केला, कधीच शॉर्ट झाले नाही. आणि ह्या वेळेस पण मी मला 10-12 दिवस त्यांच्या सोबत आहे, कधीच ह्याच्यात हे नाही, कॉम्प्रोमाइज झालं नाही आहे. तर खरोखरच राजाभाऊचं जे ट्रॅव्हल्स आहे, मी तर माझ्या स्टेट बँकेत नेहमी हे करत असतो, त्यांची तारीफच करत असतो. आमची LFC पण असते. माझे मित्रही बरेचसे त्यांना हे केलं आहे, कॉन्टॅक्ट केलेला आहे. बघूया समोर फ्युचरमध्ये. खरोखरच मी थँक्स टू तथागत ट्रॅव्हल्स, यांची 3री पिढी आहे तर सुरू झालेली आहे. आणि त्यांनी डिजिटल प्लॅटफॉर्मवर जो यूज केलेला आहे यांच्या मुलांनी, तो खरंच तो सध्याच्या परिस्थितीला तो मॉडर्न मध्ये खरोखर चालू पण आहे. तर थँक्स टू तथागत ट्रॅव्हल्स. मी आणि माझ्या परिवारातर्फे त्यांना सर्व शुभेच्छा देतो. सर्वप्रथम तथागत टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आमचे स्मार्ट डायरेक्टर राजा भाऊ मेश्राम यांचे मनापासून अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे आमचे शैलेंद्रजी मेश्राम यांचे पण मनापासून अभिनंदन करतो. आता टूर बनवामध्ये थोडं खूप कमी जास्त होणारच आहे. तर टूर तर असं असतंय, त्यांचा मार्ग, त्यांचा उद्देश काय हा विचार करायला पाहिजे. त्यांचा उद्देश हा आहे का बा सर्व लोक एकत्र येऊन आपसामध्ये एकत्र बसून आणि एकमेकांसह चांगला संगनमत करून हा त्यांचा उद्देश असतो. आणि त्याच्यामध्ये कमी जास्त होणारच आहे. आज आपण 15 तारखेपासून इथे आलेला आहोत आणि 29 तारखेपर्यंत म्हणजे 28 तारखेपर्यंत आपला टूरचा प्रोग्राम होता. आता काही काही गोष्टी तर एकदम चांगल्या झाल्या, जेवणाच्या गोष्टी थोडाफार राहतच आहे, पण थोडासा कम्युनिकेशन विषयामध्ये थोडासा फरक पडलेला आहे, आता म्हणावं लागेल. याच्यामध्ये त्यांनी सुधार करण्यात असं माझं मत आहे. कम्युनिकेशन मध्ये कसं आहे का कोणत्या ठिकाणी म्हणजे किती वाजता जायचं आहे, 7:30 वाजता पोहोचायचं, 8:30ला काय करायचं आहे, 9 वाजता काय करायचं आहे, 10 वाजता काय करायचं, हा प्रत्येकाला मेसेज असा बरोबर पोहोचलेला असतात. तर आज एवढा म्हणजे जे फक्त जायच्या आणि यायच्या वेळेस न करता सगळ्यांना चांगल्या प्रकारे याची माहिती मिळाली असते, असं माझं स्वतःचं मत आहे. तर माझं असं स्वतःचं मत असल्यामुळे आणि इतर कार्यकर्त्यांच्या विचारात जाणून घेऊया. त्याचप्रमाणे त्यांच्या मनापासून सर्वांचे आभार. आणि त्याचप्रमाणे कॅन्डल सर्व्हिस खूप चांगले त्यांनी हे केलेले आहे, त्यांचे पण मनापासून आभार. आणि सर्व पर्यटकांचे माझ्या अनेक सिग्नाकडे करून सर्वांना जे आहे एवढे बोलून माझे शब्द दोन शब्द. राऊत, नागपूर, विश्वकर्मा नगर. मी तथागत ट्रॅव्हलच्या सोबत पहिल्यांदा येतोय, पण याच्या आधी
ज्या तथागतच्या नावावर ज्या व्यक्तीने आम्हाला सिंगापूरला नेलं होतं, तो व्यक्ती आज मुलगा होता, तो तथागत ट्रॅव्हल मध्ये काम करायचा आणि काम करता करता त्याला जे काही त्याच्यातनं प्राप्त झालं त्या भरोशावर त्यांनी आम्हाला सिंगापूरला घेऊन गेला. त्याला त्याची बेसिक माहितीही नव्हती. त्यामुळं आमच्या सुरुवातीला पहिले 2 दिवस खूप हाल झाले. पण राजाभाऊच्या बद्दल बोलायचं म्हणजे कसं की ही व्यक्ती आहे, ही फार दिलदार आहे. दुसरी गोष्ट विशेष करून मुलांची आणि आमच्यासारख्या माझ्यासारख्या सिनियर माणसाची, वयस्क माणसाची विशेष करून काळजी घेणारे आहेत, की जेणेकरून लेडीज असो किंवा जेंट्स असो, जे म्हातारे लोक आहेत त्यांना ते सूट होईल अशा प्रकारचं प्लॅनिंग करतात आणि या प्लॅनिंगमुळं बुमला पास सारख्या ठिकाणी जाऊनही आम्ही अगदी सुरळीतपणे तो सफर केला. त्याबद्दल ह्या राजाभाऊचे आणि शैलेंद्रजीचे खरोखर मनापासून आभार. पण एक गोष्ट मला आता मी 5-6 लोकांच्या तोंडून ऐकलं, टूर फार चांगला ऑर्गनाईज केला, रात्रीचं जेवण पण सुंदर होतं. पण या ठिकाणी मी एक बोलेन की जेवण चांगलं होतं, परंतु जे पॅकेजेस दिले आम्हाला बसमध्ये खायला, त्याबद्दल माझी व्यक्तिगतरित्या पहा कोणीच बोललं नाही. मी 5-6 लोकांचे शब्द ऐकले, कोणीही बोललं नाहीये. कारण कसं असते की बोलून कोण वाईट होईल, कशाला वाईट व्हायचं, बाकीचे नाही खात ना, मग आपल्यालाच काय येऊन पडलं. त्याच्यात मी सुधारणेच्या दृष्टीनं मी हे आँखों से क्यों भला क्यों बने क्योंकि मालिक हम हर जन्म क्यों तुझे अपना मालिक हम भला हम डरे इसके मालिक हैं हम, हर जन्म में तुझे अपना मालिक हर जन्म में तुझे अपना मालिक. मालूम है और सबको खबर हो गई, तेरे प्यार के चलते बेचैन होके तूफान जैसे आँखों से आंखें मिलती है जैसे, बेचैन होके तूफान जैसे मुझको साहिल से टकराए, तेरा मस्ताना प्यार मेरा दीवाना, भूल कोई हमसे ना हो जाए. मैं सुनील रेड्डी नागपुर से, मेरा 30 साल से मैं तथागत ट्रैवल्स में पूरा घुमा हूँ. शैलेंद्र भाई और राजा मिश्रा सर इन्हें सब अरेंजमेंट अच्छी करते हैं, खाने से लेके पीने से और घुमाने तक किसी बात की तकलीफ नहीं होती, अपनापन महसूस होता है. और मैं शुभकामनाएं देता हूँ आगे भी तथागत ट्रैवल्स में हम जुड़े रहेंगे. ये शुभकामनाएं देते हुए मैं अपने शब्द खत्म करता हूँ. ताज है तेरे ही तो सर पे मोहब्बत का ताज है, जवानी और दीवानी तू जिंदाबाद, जवानी और दीवानी तू जिंदाबाद. सर्वांना सप्रेम नमस्कार, सप्रेम जय भीम. तथागत ट्रॅव्हल्सच्या वतीने आम्ही
जेव्हा नोंदणी केली तेव्हा संभ्रम होता, परंतु तो संभ्रम नंतर आता जो घेतलेला अनुभव आहे त्या अनुभवामध्ये विश्वास